नरेंद्र मोदी साहेब का पाहिजे? ईव्हीएम हॅक केली, ईव्हीएम हॅक केली. होय, ईव्हीएम हॅक केली दिवाण सर, पण कुणी केली? लाडक्या बहिणीने हॅक केली. 1500 रुपये माझ्या बहिणीला दिले. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? 1500 रुपयात काय होतंय? बातमी बघितली होती ना टीव्हीवरती. 1500 रुपयात काय होतंय? मी सांगितलं, चॅनेलवाल्यांनी मला विचारलं, ताई असं बोलतात की 1500 रुपये मध्ये काय होतंय? मी त्या चॅनेलवाल्यांना सांगितलं, हे 1500 रुपये मुंबईमध्ये ताज हॉटेलला बसून 1500 रुपयाची कॉफी पिणाऱ्यासाठी नाहीत. हे 1500 रुपये ट्रायडंट हॉटेलला 1000 रुपयाचा चहा पिणाऱ्यासाठी नाहीत. 2-3 लाखाचा गॉगल घालणाऱ्यांच्यासाठी हे अजिबात नाही आहे. ज्यांच्याकडे 1.5-2-3 लाखाची पर्स आहे, अजिबात नाही. ज्यांच्या पायामध्ये 1.5 लाखाचा, 50,000चा, 1 लाखाचा उंची सॅन्डल आहे, त्यांच्यासाठी नाही. लिपस्टिक वाल्यांच्यासाठी नाही. हे कुणासाठी आहे? मार्करवाडीमध्ये जी माझी बहीण रानामध्ये काम करते आणि तिच्या अंगामध्ये ताप आला, कणकणी आली, थंडी आली आणि तिच्याकडे 50 रुपये इंजेक्शनासाठी नाही, त्या माझ्या बहिणीसाठी ही योजना आहे. दुपारची शाळा सुटल्यानंतर पोरग पळत 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 येतंय, आई 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 मला 10 रुपये पाहिजेत आईस्क्रीम घ्यायला. आणि जेव्हा आई घरामध्ये जाते, डब्यामध्ये बघते, गाडीमध्ये बघते, चुलीजवळ बघते, तिच्याकडे 10 रुपये नाहीत आणि म्हणून तिच्या डोळ्यात पाणी येतंय की मी माझ्या लाडक्या पोराच्या हातामध्ये खाऊसाठी 10 रुपये देऊ शकत नाही. त्या लाडक्या बहिणीसाठी ही आमची योजना आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीनं ही ईव्हीएम मशीन हॅक केली. या महाराष्ट्रातल्या ओबीसीनं 346 जाती असणाऱ्या ओबीसीनं, भटक्या विमुक्त या महाराष्ट्रातल्या लोकांनी ईव्हीएम मशीन हॅक केली. सगळी मतं ही महायुतीच्या बाजूने दिली. या महाराष्ट्रातला गरीब मराठा ताकदीनं देवाभाऊंच्या पाठीमागे उभा राहिला, त्यानं ही मशीन हॅक केली. मित्रांनो, गावातल्या कोतवालाला जाऊन भेटा. 7,500 पगार वाढवला, परत 10% वाढवला. कोतवालाचं गावात संबंध किती असते तुम्हाला माहित आहे? कोतवालाच्या पुढे कोण जाते का? नाहीतर उतारा उलटा पालटा करून टाकते. या महाराष्ट्रातल्या कोतवालांचा 7,500 पगार वाढवला. त्या कोतवालांनी आमच्या बाजूने मतदान केलं, त्यांनी ईव्हीएम मशीन हॅक केली. गावातल्या पोलीस पाटील इथं कोण आहे का? पोलीस पाटील 8,500 मानधन वाढवलं या महाराष्ट्रातल्या पोलीस पाटलांचं. मग पोलीस पाटील ईव्हीएम मशीन हॅक करायचं सोडल का सांगा? 5 वर्ष आंदोलन करत आम्हाला हे द्या, आम्हाला द्या, कुणी काय दिलं नाही. देवा भाऊनी 8,500 वाढवून टाकले. पोलीस पाटलाला पै पाहुणे नातेवाईक असते की नाही? पाटील गावात रुबाबदार असते, दिलं नसतंय काम पाटलाचं. पाटलाच्या नातेवाईकांनी मशीन हॅक करून टाकली. सगळे महायुतीच्या बाजूने मतदान करून टाकलं की नाही टाकलं सांगा? होमगार्ड पोरं आंदोलन करतेत, 180 दिवस आम्हाला काम द्या आणि आमच्या मानधनात दुप्पट वाढ करा. कधीच कुणी केली नाही. देवाभाऊने केली, दुप्पट वाढ करून टाकली. पोलीस ड्रेसमध्ये असणारा माझा होमगार्ड भाऊ खुश झाला, त्यानं ईव्हीएम मशीन हॅक केली. 1 रुपयामध्ये विमा. त्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याला विचारा, त्या डाळिंब बागायतदार शेतकऱ्याला विचारा, त्या ऊसवाल्याला विचारा, त्या कापूसवाल्याला विचारा. 1 रुपयामध्ये विमा. अरे शेतकरी खुश झाला. 0 लाईट बिल, शेतकरी खुश झाला. मी विचारलं शेतकऱ्यांना प्रचाराला गेल्यावर, किती वीज बिल होतं तुमचं? म्हणला 5 लाख. घेतल्यापासून भरलंच नाही. 3 लाख, 2 लाख. मग तो काय पवारच्या बाजून मतदान करेल का? सांगा ना. ज्याचं लाईट बिल 3 लाख, 4 लाख, 5 लाख माफ झालं, तो पवारांच्या बाजूने मतदान करेल का? नाही करणार. त्यानं ईव्हीएम मशीन हॅक केली. नि बोंबलत सुटले ईव्हीएम मशीनच्या नावानं. ह्या लोकांनी मशीन हॅक केली. मित्रांनो, या राज्यामध्ये पहिल्यांदा मेंढपाळाला चराई भत्ता द्यायचा निर्णय सरकारनं घेतलाय. जातोय ना मेंढराकडं, फॉरेस्टवाला म्हणतोय तुला येऊ देत नाही. म्हणलं राहू दे, येऊ देत नाही तर पैसे दे रान घ्यायला. आणि सरकारनं निर्णय केला, एका मेंढपाळाला एका महिन्याला 6,000 रुपये, 4 महिन्याचे 24,000 रुपये. त्या मेंढक्यानं ईव्हीएम मशीन हॅक केली. महाराजा यशवंतराव होळकर महामेश योजना आली आहे, त्या मेंढक्याला त्याचा लाभ होतोय. त्यानं तुमची ईव्हीएम मशीन हॅक केली आहे.